हा, फोन केला होता आपण. चौधरी बोलतोय. अहो सकाळी केलं सेट मी. हा, सकाळी केला होता आपण. संभाजीनगरहून बोलतो. बोला बोला बोला. नशीब माझा लवकर फोन आलेला आहे. संध्याकाळी येतो. सकाळचा फोन संध्याकाळी येतो माझा. हे सेटच केलं आपलं थोडस म्हणजे आपलं 700 झाडं होते ना. हा हा. पहिलं वर्ष होतं तेव्हा 108 कॅरेट दिलं मी पहिलं वर्ष टाकलं होतं आपलं नाशिकला. नाशिकला. बर बर. व्हिडिओ पाहत होतं तर मग म्हणलं यावर मला म्हणतो इकडे टाका तिकडे टाकून नाही म्हणलं मी शेटचे व्हिडिओ लय दिवस संपतो. ड्रायव्हर म्हणत होता का? ड्रायव्हरला काय दुखणं हा होतंय बाबा, आपलं केडी चौधरीचं काय वावड येते त्याला, हा काय ते मी कळणार म्हणलं मला. कमिशन देत नाही शेती बाबा. एवढं मदत करतात म्हणलं शेतकऱ्याला आपल्याला मला कुठं नाही टाकायचं म्हणलं. हा. भाव जे जाईन ते जाईन म्हणलं पण मला चौधरी साहेबाकडे माल टाकायचा. पण चौधरी साहेबाकडे सांगू टाकून तुमचं घट झाली नाही पाहिजे या लेवलचा नाही तुम्हाला अनुभव आला का नुसतं नाही चौधरी माझा माल काय साहेब? एवढा सुरुवातीला एवढं काही मी सोयीनं ठेवली काही नाही साधा माल होता माझा 108 कॅरेट निघले होते. बर बर हा ते इकडे मला सगळं 40-50 न मागत होते. बर बर. हा तर माझे काही कॅरेट 100 न गेलते काही 69 न गेलते काही 59 काय तर असे काहीतरी गेलते. म्हणजे जागेवर 40 नि मागतं त्याच्यापेक्षा फायदाच झाला ना. नाही फायदा खूप झाला सेट माझा. झाला ना. मग तुम्ही हसला पाहिजे हो का. हसून ज्यावेळेस मला एखादा बोलतो ना, हा मला एवढं समाधान लाभतं ना. मला जेवढं कमिशन लागत नाही तेवढं तुमच्या चेहरे हास्य वाप बघितलं ना, मला ते समाधान होतं. शेवट पैसा कमवणे माझं धोरण नाहीये. हो. मग मला ते बरेच विनंती केलं त्यांनी म्हणजे ते इकडे टाकू तिकडे टाकू ते बाप म्हणलं मला नाशिकला माझी पहिलेच वेळेस होती मार्केटला अच्छा, कारण माझी गाडीवालीला गाडी विनंती, हा गाडीवाल्याने गाडीवर तुम्हाला विनंती केली. हा ते कंटिन्यू चालते ना तिकडं. अच्छा. हा ते तिकडे आडूळचे ते आपलं संभाजीनगर चिटकूनच गाव आहे आपलं. हा 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 हा. तिकडे ते आडूळच्या गाड्यावाले बर बर कंटिन्यू चालते तिकडे ते तुटवाडी तिकडे ते भरपूर आपलं तुटवाडीचं आणि आपल्या गावाचं 25 किलोमीटरचं अंतर आहे. बर 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 बर. ते नालवाडे काय येते तुम्ही ते आपले पाहुणेची. बद्रीनाथ. हो 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 हा हो हा. हो. मग तिथे हा म्हणलं नाही मला साहेब एवढं शेतकऱ्याला एवढं मदत करतात म्हणलं बर बर. मला त्याच्याशिवाय कुठंच टाकायचं नाही मला म्हणलं अरे आता वा पहिलंच माझं पहिलंच वर्ष आहे. वा वा वा. छान हा छान. मला चांगलं अहो, पडलं का अहो. मला समाधान एवढं वाटतं की जो हा तो शेतकरी मला डायरेक्ट जोडतोय आणि हा हृदयातनं जोडतोय हो आणि तो इतर 10 शेतकऱ्यांना सांगतोय. हा गाडीवाले ठीक आता आहे, माझ्याकडनं फायदा नाही होत त्यांचा हा बिचाऱ्यांचा, पण त्यांनाही 2 रुपये वाढून तुम्ही दिलं पाहिजे बरं का. हो नाही मी पण म्हणलं ना त्याला हा दुसरं घेत असेल त्याच्यापेक्षा माझ्या भाडं जादा घ्या म्हणलं. हा 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 हा. तरी पण मला तिथं टाकायचं म्हणून मला काय एवढं मालाची आशा नाही म्हणलं माझं पहिलंच वर्ष आहे. बर 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 बर. हा माझे 108च कॅरेट निघले होते एवढं मी काही सोडलं ते सहज आलं मला तसं ठेवलं पण मी तुमचे कंटिन्यू व्हिडिओ पाहतो आज मी तुमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहतो तुम्ही एवढं शेतकऱ्याला मदत करता हा. वारंवार सगळं सांगतात माहिती देतात हो आणि हो तुम्ही हो हो. मालाची नाही ना, सगळीच माहिती देतात लोकांना. दिलीच पाहिजे हो. शेतकरी दिशाहीन झालेला आहे. एक तर कट्ट्यावर काहीतरी गरबडतात लोक. एखाद्याचं गावात चांगलं होत असेल ना, हा तर त्याला सांगतात तरी अरे इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, तरी गळ्याला लावतात. काय लय अवघड झाले. शेतकऱ्याला सगळीकडनं दुश्मन आहे. आमच्या गावात एवढे बागच नाही आता मीच पाहिलं शेतकऱ्यांना आता 4-5 बागा झाली. बर 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 आमचं गाव थोडं शहराची पण एवढं शेतीवर थोडं अवलंबून नाहीये. बर. हा माझं एवढं जायचं होतं म्हणलं मला एकदा चौधरी साहेबाचं जायचं एकदा तिथे. हा. हा तर तिथे गेलो तर मंगेश भाऊ मी त्यांना नाही बोललो कारण की आपण कोणालाच नाही बोललो. बर बर पाहिलं इतका रिक्षा व्यवहार दिसला मला का मला वाटत होतं म्हणलं आपण नवीन आहे. बर सगळे शेतकरी आपले मंगेश भाऊ संग बोलत आहे आपले इतके गाड्या आहे आपलं इतकं माल आहे. बर चांगलं मी काहीच नाही बोललो ते म्हणजे आपला अजून पहिला तोडा आहे अजून खूप माल आहे बर. शेतकरी बोललो नाही काहीच नाही. नाही नाही तर हो का तुम्ही. त्या लाईनला माझा माल होता ना हा 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 सगळ्यात हा. उच्चांक भाव घालता. बर बर बर. हा पहिली मी गोष्ट तिथं एक लक्षात घ्या. हा पंकज भाऊ सुद्धा कुणाचा लई पांढरा कपडे घालून आला लई इस्त्रीचा स्टारचा आहे म्हणून त्याची हा सेवा चांगली करतात असं नाही. मंगेश भाऊ मालाला पाहणार आणि माल हा विकणार, आणि तुम्ही जरी बोलला तर भरभरून ते बोलणारा मुलगा आहे बघा. भरपूर शेतकरी बोलायचे ना शेतला जाऊन का हो, असं आहे तुम्ही तसं आहे. बिंदास बोला मी त्याच्याशी. मी 5 मिनिटं जवळ जाऊन उभा राहिलो हम्म. मला थोडा मार्केटचा अनुभव होता म्हणजे असं आमचा दुसरा धंदा होता गोबी लावणं हे ते बर 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 मार्केटचा मला अनुभव होता म्हणजे बर सगळे शेतकरी असेच बोलते शेतला जाऊन का आमचं असं आहे तसं आहे पण मी ते काहीच नाही बोललो. बर बर पण बर बर. हा मी बघितलं की माल विकतो शेतकरी तसं कोणाला काही असं काय दिसत नाही कारण की दुसऱ्या मार्केटला जातो काही लोक अडीच लोक काय करतात का जे कंटिन्यू ते थोडे जादा भाव विकतात नवीनचं कमी तसं काहीच नाही वाटलं मला. बरोबर आहे बरोबर आहे. हो एकदम तेच आहे, अतिशय आपण जरी नवीन असू किंवा हो कोण जुना असला तरी शेवट मालाला बघून माल विकणं हे कर्तव्य आमचं सर्वांचं आहे.
हो नाही नाही रीतसर व्यवहार ते. रीतसर व्यवहार बरोबर आहे. हा मला एवढंच वाटतं का शेठ एवढं मदत करता मला शेतकऱ्याला आणि अशी मदत कोणीच करत नाही. नाही नाही हो करत नाही नाही हेच लय वाईट वाटतं हा मला सुद्धा. अहो जो व्यापारी झाला तरी तो बी मुळात शेतकरी जर असेल तर त्यांनी हा शेतकऱ्याची नाळ तोडू नये पैशासाठी. शेतकऱ्याला जो गाडीवाल्याची नाळ धरायची आणि त्याला माल बोलवायचा शेतकऱ्याला पुढं 2 पैसे जर फायदा झाला तर कोणालाही पैसे द्यायची गरज पडत नाही. हा. आणि आता आम्ही काय झालं या 2 वर्ष आमचं पहिल्या दुसऱ्या वर्ष आम्ही गोबी लावत होतो कंटिन्यू. बर आणि आमचं सरासरी नागपूर चंद्रपूर त्या मार्केटला जाणार लोक होतं आम्हाला मार्केटचं माहित होतं. बर हा आता माझ्याकडे हे 700 झाडं धरले आता 500 1200 होतील पुढच्या वर्षी आता 700 झाडं माल आहे. काही शेतकरी माल अडचण निघणार नाही तुम्हाला कुठलीही अडचण आली मला डायरेक्ट फोन करा. नाही तुमचा काय फोन मी पाहिलं रीतीच व्यवहार तुमचा. हा रीतसर व्यवहार आहे सगळा काही रीतसर बोलायचं व्यवहार काम आहे त्यामुळं हो. फोन करायची गरज पडत नाही पण नाही नाही एखाद्याला काही नाही. हा माझ्याकडे मी जेव्हा मार्केटला आलो माझ्या ते अकाउंट नंबर सुद्धा नव्हता. बर बर मग मी रातचे अकाउंट नंबर भरून मागून घेतला मला काहीच माहित नाही पहिल्याच वर्ष मार्केटचं. बर बर हा सगळं रीतीच्या वर्ष काही मला काही माल विकतो काही अडचण काहीच नाही. बर 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 फक्त बर माझी एवढीच इच्छा होती की म्हणलं मला केडी चौधरी टाकायचं माल मग त्यांचं एकदा पायसच म्हणलं दुकान. बघा त्यांनी खूप इच्छा खूप शेत इच्छा हा खूप विनंती केली माझ्या ड्रायव्हरनी. इच्छा मनातून व्यक्त केली की सुद्धा परमेश्वर सुद्धा प्राप्त आपल्याला भेटतो. नाही खरोखर तुम्ही एक परमेश्वर सारखेचे लोक शेतकरी की म्हणजे कोणताहीच अडचण एवढा मदत करीत नाही. हा 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 त्याचं एवढं असतं की त्याला तुम्ही विचारलं का माल आणू का ते डायरेक्ट मध्ये घेऊन या. बरोबर आहे. हा त्याला दुसरं काय घेणे त्याला फक्त त्याचे काही 2 देणं रुपये घेणं नाही. कमायचे बरोबर कमायचे आहे म्हणतात त्याला. हो बरोबर आहे आणि माझं हो. उलट आहे तुम्ही फसू हा नका. नाही तुम्ही सांगता हो ना रोज म्हणता येऊन पहा तुम्ही भाव विचारता लोक तुम्ही म्हणता येऊन पहा. हो तुमचं काय कंडिशन कसं माल काय सगळं तुम्ही समजून सांगता तुम्ही लोकांना. बरोबर आहे बरोबर आहे. हा मी हा उठक पहिला शेठ तुमचा व्हिडिओ बघतो. उठल्यावर दररोज माझा व्हिडिओ पाहता. बघतो. अहो मला अभिमान वाटतोय तो मी इंस्टा चालू केलाय 1.5 महिना झालाय महिनाच झाला असेल 10,000 हा फॉलोअर झाले कशाला म्हणतात 10,000. नाही सगळे कंटिन्यू शेतकरी उदाहरण त्यांचे तुमचा व्हिडिओ बघतात. हा 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 आणि गावात बी असं की मी बरेच लोक पाहतात ते म्हणजे खरंच रितसर व्यवहार नसतं शेठचा. हा हा तेव्हा आम्ही पारावर बसतो ना हा 7:30 मग ते बघतात आरसी सगळं बघतात तुमचे जे हा शेतकऱ्या संघ मन होत करतात ते बघतो आम्ही सगळे लोक. बर 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 हा लोक पाहतात आणि बर आता बर आमच्याकडे असे उत्सुक होईल पुन्हा डाळिंब लावायला. हा लावू द्या काय अडचण नाही आपण मार्केट तयार करू अजून. आता काही यावर्षी जरा थोडस परदेशामध्ये युद्ध चालल्यामुळे थोड्याशा अडचणी आहेत. हा पण युद्ध जातील मिटून पण ते चालतंय ना ते काही. हा आपली 10-15 वर्षाची बाग आहे लावा बिंदास. हा हम्म चालेल शेठ मग. हो ओके धन्यवाद बरं वाटलं तुमच्याशी बोलून मला. हो हो